सलग 2 दिवस हजेरी लावल्यामुळे दुष्काळग्रस्तांना फार मोठा दिलासा मिळाला आहे। मुसळधार पाऊस झाल्याने हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। हतनूर धरणाच्या 41 दरवाजांपैकी 36 दरवाजे उघडण्यात आले असून 3516 क्युबेक्स पाणी विसर्ग करण्यात आले, परंतु आता पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे। खानदेशमध्ये पावसाने जोरदारपणे पुनरागमन केले आहे, त्यामुळे दुष्काळग्रस्तांना खूप मोठा दिलासा निर्माण झालेला आहे। गुरुवार व शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस झाल्याने हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली दिसते। 14 जून रोजी हतनूर धरणाची पाण्याची पातळी 208.045 मीटर एवढी होती। तथापि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणाच्या पातळीत 3.30 मीटरने वाढ झाल्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने हतनूर धरणाच्या 41 दरवाजांपैकी 36 दरवाजे उघडण्यात आल्याचे हतनूर धरणाचे उपविभागीय अभियंता एस.आर. पाटील यांनी सांगितले आहे। खानदेशवासियांसाठी पाऊस झाल्यामुळे आनंदाची बातमी आहे। पाण्यासाठी परिसरातील गावकरी वैतागले होते, परंतु आता पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। शरद पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे विविध भागात मुसळधार तर कुठे तुरळक पाऊस झाल्याचे वृत्त आहे। पावसामुळे काही प्रमाणात का होईना सामान्य जनजीवनावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले। मुसळधार पाऊस झाल्याने हिरवगार वृक्ष उन्मळून कोसळले, यामुळे काही वेळ केबल वाहिनीही खंडित झाली होती। अचानक वृक्ष कोसळल्याने परिसरात काही वेळ घबराटीचे वातावरण पाहायला मिळाले। शुक्रवार रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सर्वांना दुष्काळापासून दिलासा मिळाला आहे। खानदेशात विविध भागात मुसळधार तर कुठे तुरळक पाऊस झाल्याचे वृत्त आहे। पावसामुळे काही प्रमाणात का होईना सामान्य जनजीवनावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले। भुसावळ शहरातील रंगभवन येथील एक वृक्ष मुसळधार पाऊस झाल्याने उन्मळून पडले, त्यामुळे केबल वायर तुटली। केबल वायर तुटल्याने काही वेळेसाठी केबल वाहिनी बंद पडली होती। त्यात आज भारत पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्याचा क्रिकेट सामना असल्यामुळे अनेकांची निराशा झाली, परंतु केबल ऑपरेटरांनी वेळेवर परिश्रम घेऊन केबल वाहिनी सुरू केली। काही लोकांना तुटलेल्या झाडाच्या फांद्या व लाकडे घरी घेऊन जाण्याला प्राधान्य दिले गेले। अचानक झाड कोसळल्याने परिसरात काही क्षण घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते, कारण त्यावेळी मोठा आवाज झाला। नेमके काय झाले हे पाहण्यासाठी लोकांनी आवाजाच्या दिशेने पळ काढला। दिनांक 15 जून रोजी भुसावळ शहरातील नगरपालिका दवाखान्यामध्ये वय वर्ष 11 ते 21 वयोगटातील मुलींसाठी रुबेला लसीकरण राबवण्यात आले। या लसीकरणासाठी डॉक्टर कीर्ती फलटणकर यांचे मार्गदर्शन लाभले। भुसावळ शहरातील नगरपालिका दवाखान्यामध्ये मुलींसाठी रुबेला लसीकरण करण्यात आले। वय वर्ष 11 ते 21 वयोगटातील अविवाहित मुलींना रुबेला लसीकरण देण्यात येते। या लसीकरणाचे फायदे म्हणजे हे लसीकरण केल्याने वयामध्ये आल्यावर लग्नानंतर गरोदरपणात अडथळे निर्माण होत नाही। काहींना जन्माचा प्रॉब्लेम येतात, ते येत नाही। त्याचप्रमाणे अंधत्व, मतिमंदपणा, बहिरेपणा यासारखे प्रॉब्लेम निर्माण होत नाही। त्यामुळे वय वर्ष 11 ते 21 वयोगटातील तरुणींनी या लसीकरणाचा लाभ घेतल्यास नक्कीच भविष्यात त्याचा फायदा होतो, असे येथील डॉक्टरांनी सांगितले। यावेळी या ठिकाणी डॉक्टर कीर्ती फलटणकर, डॉक्टर स्वप्नजा तायडे, डॉक्टर अर्शिया शेख यासह दवाखान्यातील इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते। भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात तसेच मुसाफिरखान्यात मुकाट कुत्रे व गुरे सर्रासपणे फिरताना दिसतात। याबाबत लहान बालकांना, महिलांना किंवा माणसांना गंभीर दुखापत होण्याची टाळता येत नाही। याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी असे नागरिकांतर्फे मागणी होत आहे।